कारण मराठी शिकवताना या मुलांचं होणारं जे नुकसान आहे ते सुद्धा महाराष्ट्र सरकारला गेल्या 5-10 वर्षामध्ये कळलंय. सरकारला स्वतःहून कळलेलं नाहीये. काम करणाऱ्या लोकांनी अनेक ठिकाणी सरकारला हे दाखवून दिलं की शाळेमध्ये मुलांची गळती का होते, तर मुलं ढ आहेत म्हणून गळती होत नाही, तर मुलांना त्यांच्या बोलीभाषेमध्ये शाळेत बोलता येत नाही, ती मुलं लाजतात, त्या मुलांना नाकारलं जातं, त्यांच्या भाषेची हेटाळणी होते आणि त्यांना शिकवणारा शिक्षक, ज्याचा मला वाटतं सरांनी मगाशी उल्लेख केला, 1,00,000-1.5 लाख रुपये पगार घेणारा अनुदानित शाळेमधला जो शिक्षक आहे, सगळे शिक्षक असे आहेत असं मी म्हणणार नाही. मी स्वतः विद्यापीठात शिकवतो. बाबा हातेकर इथं आहे, जिथे ज्यांनी शिक्षकांच्या संघटनेचा खानदेशामध्ये पाया घातलेला आहे. त्यामुळे शिक्षकांमधले सगळे लोक असे आहेत असं माझं म्हणणं नाही, पण 1,00,000-1.5 लाख पगार घेणारे शाळांमधले आणि 2-2.5 लाख रुपये पगार घेणारे कॉलेज विद्यापीठामधले अनेक शिक्षक मला असे माहिती आहेत की जे असं म्हणतात त्यांना जे कळतं तेच ज्ञान आहे. सर्वसामान्यांच्या गरिबांच्या मुलांनी गरज वाटली तर ते समजून घ्यावं, त्यांना जमलं नाही तर शिक्षकाची त्याच्यामध्ये चूक नाहीये. अशा प्रकारच्या वृत्तीमुळे शाळेमध्ये पहिलीला जर 100 मुलं आली तर 7वीला जाईपर्यंत 40च मुलं उरतात आणि त्या 40 उरलेल्या मुलांमध्ये गळणाऱ्या मुलांमध्ये मुलींचं प्रमाण सर्वात जास्त आहे. कारण घरातली बाई असं म्हणते, घरातला पुरुष पण असं म्हणतो की घरातल्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी ही मुलगी आम्हाला उपयोगी पडणार आहे आणि मुलगा पुढे जाऊन काहीतरी बरं करेल, त्याला शिकू दे 10वी पर्यंत, पोरीची शाळा 7वी मध्ये बंद झाली तरी चालेल. इथं बसणाऱ्या अनेक आया ज्या आहेत, या अनेक आया ज्या 4थी पर्यंत शिकलेल्या असतील, 2री पर्यंत शिकलेल्या असतील, त्यातल्या अनेकींचं शिक्षण हे तुम्हाला असं लक्षात येईल हे स्वतःहून थांबलेलं नाहीये. माझी आई 7वी शिकलेली आहे, माझे वडील 6वी शिकलेले आहेत. त्यामुळे ते दोघं नवरा बायको जेव्हा आमच्याशी घरात बोलतात तेव्हा माझी आई नेहमी त्यांना सांगते की तुम्ही माझ्यापेक्षा 1 इयत्ता कमी शिकलेले आहात, आणि माझे वडील तिला सांगतात की तू गूळ आणि शेंगा देऊन पास झालेली आहेस. म्हणजे याचा अर्थ माझे वडील अभ्यास करून पास झालेले आहेत असं नाही, ते सुद्धा गुळ आणि शेंगाच देऊन पास झालेले असण्याची शक्यता आहे. माझी आई 7वी झाली तेव्हा ती भेंडवडे नावाच्या गावात शिकली. 8वीची तिची शाळा तिच्या गावापासून 2 किलोमीटरवर होती. तिचे वडील हे सरंजामदार मराठा, त्यांना असं वाटलं की आपली मुलगी दुसऱ्या गावामध्ये जाऊन शिकणार नाही आणि म्हणून 8वीत शिकवायचं नाही मुलीला तर काय करायचं, तर लग्न करून टाकायचं. म्हणून माझी आई 8वीत शिकायला जायच्या ऐवजी लग्न करून ती तिच्या सासरी गेली. जर ती शिकली असती, माझे वडील गिरणीतले कामगार होते, शेवटपर्यंत 2002ला ते निवृत्त होईपर्यंत हमाली या पदावर त्यांनी गिरणीमध्ये काम केलं. आणखी 2 वर्ष माझी आई शिकली असती कदाचित, तर त्यावेळेला एवढं शिकलेल्या बायका प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होत होत्या. जर माझी आई प्राथमिक शिक्षक झाली असती तर माझ्या वडिलांना आयुष्याची 25 वर्ष कोळशाचं दुकान चालवावं लागलं नसतं. कदाचित माझे वडील गिरणीच्या संपामध्ये घरी राहिले 3 वर्ष, त्यावेळेला अक्षरशः अन्नान्न दशेनं आम्ही आयुष्य काढलं. अनेक लोकांनी त्याच्यात आम्हीही काढलं. कदाचित ते दिवस बरे आले असते. मी ज्या वेळेला मी तुमच्या समोर हिंदीच्या सक्तीबद्दल बोलतो आहे त्यावेळेला माझ्या समोरचा प्रश्न असा आहे की हिंदीची सक्ती हा तुमच्या समोरचा 4था-5वा प्रश्न आहे. पहिला प्रश्न तुमच्या समोरचा आमचं मूल शाळेमध्ये जाईल का नाही हा आहे, आमचं मूल शाळेमध्ये टिकेल का नाही हा आहे. आणि आमचं मूल शाळेमध्ये टिकलं तर उद्या एखाद्या गावातनं ते मूल धुळ्यात आलं, ते मूल नाशिकमध्ये आलं तर ते गॅरेजमध्ये काम करणार आहे, ते मुलं वॉशिंगचं काम करणार आहे, एखाद्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणार आहे. तर आमच्या मुलाच्या शिक्षणाला काही अर्थ आहे का? आणि आमची मुलगी सासरला जाणार म्हणजे मुंबईतल्या एखाद्या झोपडपट्टीत राहणार आहे का? असा प्रश्न जेव्हा आई बापांना पडतो तेव्हा आम्ही जे तुम्हाला काम सांगतोय, ज्याच्यासाठी आज तुम्हाला या लोकांनी इथं बोलावलंय, आमची याच्यामध्ये काही पुण्य नाहीये.
तुम्ही जे 200-400 लोक इथं आलेले आहात ते किशोर ढमाले आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या कामामुळे आलेले आहात। आम्ही आयते लोक इथं आलेलो आहोत, आम्हाला आयते श्रोते मिळाले। त्यांनी जे 20 वर्ष खानदेशात काम केलंय त्यांच्या कामाच्या पुण्याईवर आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही आमचं ऐकायला आलात। आणि म्हणून मला वाटतं की विद्रोही चळवळीच्या बद्दल माझ्या मनामध्ये प्रेमाची, आदराची आणि कृतज्ञतेची भावना आहे की तुम्ही आम्हाला आपलं मानलं आणि तुम्ही भाषेचं काम करणाऱ्या लोकांना, डाव्या चळवळीतले लोक 56 साली आपलं मानत होते, त्यानंतर जवळपास 70 वर्षांनी आपल्यामधला रोटी बेटी व्यवहार परत सुरू झालेला आहे। भाषेची कामं करणारी माणसं आणि डाव्या चळवळीतली माणसं आपण एकत्र आलोय आणि त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांशी जे बोलायचं आहे ते हे आहे, आज आदिवासी समाजातल्या मुलांना सरकार काय सांगतं, तुम्हाला आम्ही पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये पाठवतो। लोक नाही म्हणणार नाही त्याला, लोक अजिबात त्याला नाही का म्हणणार नाही। लोकांचं म्हणणं आहे सरकार फुकट इंग्लिश शिकवत असेल आपण का नाही म्हणायचं, सरकार फुकट आपल्या पोरांना मोठ्या तालुक्याच्या शहरात नेत असेल आपण का नाही म्हणायचं, सरकार निवासी शाळेमध्ये नेऊन, आता ज्याचा सरांनी उल्लेख केला की डाळ थोडीशीच आहे पण जास्त पाणी घालून त्याची आमटी केलेली आहे, पण अशा प्रकारचं अन्न सुद्धा जर मुला मुलींना त्यांच्या घरामध्ये मिळत नसेल तर आईबाप काय विचार करतात की घरात राहून ते मूल उपाशी राहण्यापेक्षा घरातलं एक खातं पोट जर बाहेर गेलं तर ते मूल सरकार फुकट पोचणार असेल तर आपण त्या मुलाच्या शिक्षणाच्या आड येता कामा नये। आणि म्हणून गरिबांची मुलं सरकार उचलून पाचगणी आणि महाबळेश्वरला नेतं, 50,000 रुपये, 75,000 रुपये, 1,00,000 रुपये सरकार खर्च करतं। आता चौंडीमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या नावाने सरकारने सभा घेतली, त्या सभेमध्ये सरकारने सांगितलं आतापर्यंत आम्ही फक्त आदिवासींच्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये पाठवत होतो, आता आम्ही धनगरांच्या मुलांना पण पाठवणार आहोत। आणि सगळ्या धनगर समाजातल्या लोकांना आनंद झाला, कारण धनगराला असं वाटलं की आदिवासींनाच सगळं मिळतंय, आम्हाला का मिळत नाही। आता ही मुलं ज्या वेळेला महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये जातात, तुमच्यातले जे लोक फिरस्तीवर आहेत त्यांनी तिथं विचारून बघा, महाबळेश्वर पाचगणी मधल्या श्रीमंतांच्या मुलांच्या वर्गात ह्या मुलांना बसवलं जात नाही। त्या मुलांचे वेगळे वर्ग आहेत, त्यांच्याकडनं वेगळे पैसे या शाळा वसूल करतात। आणि जसं एकेकाळी समाजातल्या तळच्या वर्गाला, महारामांना गावातनं देवळापुढनं जाताना वरच्या जातीतला माणूस बसत असेल तर चपला काढून जावं लागत होतं, तशी ही पोरं त्या शाळेमध्ये एका कोपऱ्यातल्या छोट्या वर्गामध्ये शिकतायत म्हणजे जातायत। अनेक मुलं आदिवासी समाजातली 2-4 वर्षांनी शिकायला जमत नाहीये म्हणून परत येत आहेत, ती हुशार नाहीयेत म्हणून परत येत नाहीये, त्यांना माणसाची वागणूक मिळत नाही म्हणून परत येतात। तर ही जी आदिवासी समाजाची परिस्थिती आहे, हा माझ्या दृष्टीनं भाषेच्या प्रश्ना इतकाच मोठा प्रश्न आहे, कारण जोपर्यंत मी तुमच्या प्रश्नाबद्दल बोलणार नाही तोपर्यंत तुम्ही मला महत्त्वाच्या वाटलेल्या प्रश्नांबद्दल बोलणार नाही। मी मुंबईत धुळ्यापर्यंत आलोय, परब सर मुंबईत धुळ्यापर्यंत आले, कारण आम्हाला तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो। तुम्ही असं म्हणाल, आता या कार्यक्रमाच्या दरम्यान तासभर लाईट गेला, हे जिल्ह्याच्या पातळीवरचं वाचनालय आहे, याची स्थापना बघा 1854 साली झालंय। मी ज्या विद्यापीठात नोकरी करतो ते विद्यापीठ याच्यानंतर 3 वर्षांनी स्थापन झालेलं आहे, पण त्या विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापकाला 3 लाख पगार आहे। हे वाचनालय मी थोडंसं खाली फिरून पाहिलं, या वाचनालयामध्ये इथे सर्वसामान्य माणूस येतो म्हणून इथलं स्वच्छतागृह सुद्धा स्वच्छ ठेवावं असं सरकारला वाटत नाही। जिथं सामान्य माणसं जातात तिथं घाण ठेवलेली चालते, जिथं पैसेवाले जातात तिथंच सगळं स्वच्छ ठेवलं पाहिजे, हाच समाजातल्या विषम व्यवस्थेचा पाया आहे। ही जी समाजातली विषम व्यवस्था आहे तिच्याबद्दल जर मी तुमच्या समोर येऊन बोललो नाही तर तुम्ही किशोर ढमालेंच्या प्रेमापोटी माझं ऐकाल, पण नंतर तुम्ही किशोर भाऊला काय सांगाल, ते परब आणि पवार बोलून गेले पण आमच्या कामाचं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये। त्यामुळे आमच्या कामाचं जर तुम्ही काही करावं असं मला वाटत असेल
तर तुमच्या कामाचं मी जास्त करण्याची गरज आहे, कारण मी मुंबईत राहतो. मुंबई शहराला 150 किलोमीटरवरनं लोकांना पाणी मिळतं, पण जव्हार मोखाड्यात जिथं धरणं आहे तिथं बायकांना आणि लहान मुलींना विहिरीच्या काठावर रात्री झोपावं लागतं, कारण सकाळी पाण्याचा झरा लागेपर्यंत पाणी मिळत नाही. म्हणजे मुंबईमध्ये लोकांना 24 तास पाणी आहे. गावामध्ये आम्ही संभाजीनगरला गेलो, 11 दिवसांनी पाणी येत आहे. मुंबईमध्ये 10 मिनिटं लाईट गेली तरी लोकांचा जीव तडफडतो आहे. गावांमध्ये 10 तास लाईट गेली तरी लोक तक्रार करत नाहीत. थोडा वेळ शेतीला पाणी द्या, मेहरबानी होईल असं आपले लोक सांगतायत. शरद जोशी त्याचा उल्लेख करायचे, ते इंडिया आणि भारत याच्यातली जी विषमता आहे ती धुळ्यातले तुम्ही लोक आणि मुंबईमध्ये राहणारे माझ्यासारखे व्यवस्थेचा फायदा घेणारे लोक यांच्यामध्ये फरक आहे. मला जर या फरकाची जाणीव झाली नाही तर मी तुमच्या लढ्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाही आणि तुमच्या जगण्याच्या प्रश्नांमध्ये मला रस येणार नाही. मला तुम्हाला विनंती काय करायची आहे, आम्ही महाराष्ट्रातला हा 3ऱ्या भाषेच्या सक्तीचा प्रश्न घेऊन महाराष्ट्रभर का फिरतो आहे, कारण आम्हाला असं वाटतं की मुंबई शहर, पुणे शहर, ठाणे शहर, संभाजीनगर, नागपूर या शहरांची माणसं सामावून घेण्याची क्षमता संपलेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये तर आता माणसं वाढली तर उचलून समुद्रात फेकून द्यावी लागतील एवढी प्रचंड गर्दी आहे. तरी सुद्धा गरीब राज्यांमधनं लोक रोजगार मागण्यासाठी येत आहेत. मग आता लोक कुठे येणार आहे, तर आता लोक महाराष्ट्रातल्या त्या मानाने गरीब असलेल्या भागांमध्ये येणार आहे. म्हणून आता परप्रांतीय लोक कुठे येत आहे, आता ते कोकणात आले, आता ते पश्चिम महाराष्ट्रात आले, आता मराठवाड्यात आले आणि काही दिवसांनी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संसाधनं असलेल्या खानदेशात आणि विदर्भात सुद्धा येतील. तुम्हाला जो शक्तिपीठ मार्गाचं जे गाजर देवेंद्र फडणवीसने दाखवलेलं आहे, काय आहे तो शक्तिपीठ मार्ग? गडचिरोली मधल्या खाणीमधली सगळी संसाधनं गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर अदानीच्या फायद्यासाठी न्यायची आहे आणि ती नेण्यासाठी चकचकीत रस्ते पाहिजे, म्हणून शक्तिपीठ मार्ग आहे. वाटेमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या, वाटेमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना बाजूला टाकायचं. हे जसं शक्तिपीठ मार्गात घडतंय तसं खानदेशात घडणार आहे, तसं विदर्भात घडतंय. या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुम्ही उद्या असा आम्हाला प्रश्न विचाराल की धुळ्यामध्ये येऊन 3ऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल तू आम्हाला सांगतोस, पण आम्हाला जगण्याचे जे प्रश्न भेडसावत आहेत, म्हणजे मगाशी आहिरे सरांनी उल्लेख केला आणि अत्यंत सुंदर अशा महाराष्ट्र गीतातनं आणि संविधानाचा विचार करून जे गाणं सरांनी म्हटलं मगाशी, मी त्या गाण्याचा का उल्लेख करतो तेही मी तुम्हाला सांगतो. भास्कर अमृतसागर सरांनी ज्या प्रकारचं गाणं म्हटलं, मुंबईमध्ये मला संभाजी भगतांचा आवाज माहिती आहे. तुमच्यापैकी काही जणांनी संभाजी भगतांचा आवाज ऐकलेला आहे. तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारच्या ताकदीचा आवाज असलेला माणूस मुंबईमध्ये राहिला तर संभाजी भगतांच्या इतका लोकप्रिय होतो. धुळ्यामध्ये राहिला तर लोकप्रिय होतो, पण संभाजी भगत इतका लोकप्रिय होत नाही. हा मुंबई आणि धुळ्यामधला फरक आहे. त्यामुळे जी संधी संभाजी भगतांना मिळते तीच संधी भास्कर अमृतसागर सारख्या माणसांना जेव्हा मिळेल तेव्हा महाराष्ट्र एका पातळीवर आला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये समानतेची सुरुवात झाली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आतापर्यंत जे काही 15-20 मिनिटं मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय, मला आता मी माझ्या कामाच्या ज्या मुद्द्याकडे येतो आणि मगाशी प्रकाश परब सर तुम्हाला जे म्हणाले की मराठी ही आपली ओळख आहे, तर मराठी ही आपली ओळख का महत्वाची आहे? गेल्या काही काळामध्ये तुम्ही बघा, तुम्ही शहरात जा, नाशकात जा, धुळ्यात जा, सगळीकडे जय श्रीरामचे बोर्ड लागलेले आहेत. छोट्या छोट्या गावांमध्ये लागलेले आहेत. रामाचं मंदिर झाल्यावर लोकांनी गल्लोगल्ली अशा प्रकारचे मोठमोठे बॅनर लावलेले तुम्हाला दिसतील. आदिवासी समाजामध्ये पण असे बॅनर लागले. आता इथे बऱ्याच मावश्या बसलेल्या आहेत. तुमच्यापैकी किती जणींना लाडकी बहीणचा फायदा मिळाला आहे? सगळ्यांना मिळालाय? हात वर करा. सगळ्यांना मिळालाय? निवडणुकीची
निवडणुकीच्या आधी मिळालाय ना. म्हणजे हे जे मागे बसलेले लाडके भाऊ आहेत ते जसे सध्याच्या लोकांना सत्तेवर आणायला जबाबदार आहे, तशा दर महिन्याच्या 1,500च्या साड्यांना भुललेल्या लाडक्या बहिणी सुद्धा थोड्याफार जबाबदार आहेत. आता जे सत्तेमध्ये आलेले माजोरडे लोक आहेत त्यांना आणण्यामधलं थोडंसं 10% पाप तुमचं पण आहे. कारण तुम्हाला वाटलं की हे 1,500 रुपये फक्त नोव्हेंबर पर्यंत देणार नाहीत, नंतर कायम देतील. नोव्हेंबर पर्यंत त्यांनी का दिले? कारण त्यांना माहित होतं निवडणुकीपर्यंत कोणी आपल्याला विचारणार नाही. त्याच्यानंतर मात्र त्यांना अचानक 27 लाख अपात्र बहिणी सापडलेल्या आहेत. त्याच्या अगोदर जवळपास 20,000 बाप्यांनीच पैसे घेतले त्यांच्याकडनं. लाडकी बहीण होऊन बाप्यांनी पैसे घेतले तरी सरकारला चाललेलं आहे. याचा अर्थ असा आहे की सरकारकडे खूप पैसा आहे किंवा खूप पैसा होता. कशासाठी होता? मतं विकत घेण्यासाठी पैसा आहे. मराठी शाळा चालवण्यासाठी पैसा नाही. मराठी शाळेमध्ये कॉम्प्युटर आणण्यासाठी पैसा नाही. मराठी शाळेमधल्या मुलांना रोजगार देण्यासाठी पैसा नाही. गावांमध्ये चांगल्या ITI आणण्यासाठी पैसा नाही. गावांमध्ये चांगले रस्ते आणले तर एखादी गरोदर बाई नीट हॉस्पिटलला जाऊ शकेल अशा प्रकारच्या रस्त्यासाठी पैसा नाही. कारण असं काही केलं तर माणसं जास्त प्रश्न विचारतात असं सरकारला वाटतं. म्हणून सरकार काय काम करतं? सरकार फक्त फायर ब्रिगेडचं काम करतं. आग लागली की बंब घेऊन जायचा, एवढंच काम सरकार करतं. आणि आपण सगळे लोक साधी माणसं म्हणून, सामान्य माणसं म्हणून लोकांना प्रश्न विचारत नाही. आम्ही सरकारला तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्ताने हे प्रश्न विचारायला लागलो. आता मी तुम्हाला जे काम आम्ही केलंय ते सांगतो, थोडं नवीन वाटेल तुम्हाला. सरकारने 16 एप्रिलला हिंदीची सक्ती पहिल्यांदा आणली, 17 जूनला दुसऱ्यांदा आणली. आम्ही त्याला विरोध केला, सगळ्या पक्षांनी विरोध केला. आणि किशोर भाऊंना आम्ही सांगितलंय पहिल्यांदा विरोध करणाऱ्या पक्षामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष होता, त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता, त्यानंतर काँग्रेस पक्ष होता आणि मग 2 भाऊ होते. या 2 भावांना एकत्र कोणी आणलं आहे? तर मराठी भाषेच्या रेट्याने आणलेलं आहे. मराठी भाषेच्या रेट्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आता जर आपण एकत्र आलो नाही तर आपले मतदार, आपले चाहते, आपल्या बरोबर काम करणारे लोक आपल्याला माफ करणार नाही. म्हणून ही सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यातनं हा लढा उभा झाला. आणि पहिल्यांदा तुम्हाला असं जाणवेल, एक जी भीती तुमच्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते की सरकारला विरोध केला तर सरकार काय करतं? सरकार पोलीस पाठवतं, सरकार काही लोकांना रात्री बेरात्री अटक करतं. पण ज्या दिवशी आम्ही शासनाच्या निर्णयांची प्रतिकात्मक होळी केली त्या दिवशी ती होळी करणाऱ्या 300 लोकांवर सरकारने FIR दाखल केला. त्यातलं पहिलं नाव माझं आहे. पण गेल्या महिन्याभरामध्ये पोलिसांमधला एकही माणूस माझ्या घरी आलेला नाही. याचं साधं कारण काय आहे? सरकारला फक्त हा माणूस घाबरतो का एवढं बघायचं होतं. सरकारला त्याच्या पुढे काही करायचं नाहीये. जर माणूस घाबरला तर सरकार पुढच्या काही गोष्टी करतं, घाबरला नाही तर सरकारच घाबरतं. कारण हे